नमस्कार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते एक खूप शक्तिशाली अन्नपूर्णा मातेचा मंत्र। हा प्रयोग केल्याने निश्चितच आपल्या घरी अन्नपूर्णे मातेचा निवास होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य, पैसा, सुख, समृद्धी याची कमी पडणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाही प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर दाबा। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया अन्नपूर्णा मातेचा हा उपाय आपल्याला कोण्या प्रकारे करायचा आहे। मित्रांनो, भाद्रपद महिन्यामध्ये ज्या दिवशी अष्टमी असेल, विशेषकर रविवारी अष्टमी असेल, त्या दिवशी आपण 5 तांब्याच्या धातूचे तांबे घेऊन त्यामध्ये स्नान करून शुद्ध विहिरीचे पाणी आणून टाका। म्हणजे 5ही घट आपल्याला शुद्ध पाण्याने भरायचे आहेत आणि त्या 5 घटामध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य टाकायचे आहेत। धान्य कोणतेही असो, ज्वारी, गहू, मक्का, उडीद, मूग, चवळी, अशा प्रकारचे कोणतेही, हरभरा, असे 7 प्रकारचे धान्य घेऊन त्या 5ही तांब्यामध्ये आपल्याला थोडे थोडे टाकायचे आहेत आणि नंतर त्याला पिवळ्या रंगाचे नवीन कोरे कापड घेऊन त्याच्या तोंडाला बांधायचे आहे आणि हे 5ही तांबे आपण आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचे ज्या ठिकाणी कोणीही त्याला स्पर्श करणार नाही, त्याच्यावर कोणाची सावली पडणार नाही किंवा कसल्याही प्रकारची अपवित्रता ह्या तांब्याला लागणार नाही। अशा प्रकारे आपल्या घरामध्ये एकांत ठिकाणी अष्टमीच्या दिवशी सकाळी आपल्याला तांबे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे। तिथे सुगंधी धूप लावायचा आहे, दीप लावायचा आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे। ओम नमो अन्नपूर्णे मम सर्व सुखम समृद्धी देहिम कुरु कुरु स्वाहा। ह्या मंत्राचा केवळ आपल्याला 1 माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर त्या खोलीचे, ज्या खोलीमध्ये आपण घराच्या हे तांबे ठेवलेले आहेत, त्या खोलीचे बाहेरून आपल्याला दरवाजा लावायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोणालाही जाऊ द्यायचे नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या खोलीमध्ये जाऊन वरचे बांधलेले जे कापड आहे ते काढून त्यामध्ये आपल्याला असा तांब्या पाहायचा आहे की ज्या तांब्यातले पाणी कमी झालेले असेल। आपण 5ही तांबे खोलून पहा आणि ज्या तांब्यामधील पाणी कमी झाले तर समजून घ्या की हा तांब्या आपल्यासाठी खूपच शुभ आहे आणि निश्चित आपल्यावर अन्नपूर्णा मातेची कृपा होणार आहे। तर मित्रांनो, बाकीचे जे 4 तांब्यातले पाणी आहे ते नदीमध्ये प्रवाहित करा आणि ज्या तांब्यातील पाणी कमी झाले आहे आणि त्यामध्ये धान्यसुद्धा आहे, तर अशा तांब्याला आपण पुन्हा एकदा शुद्ध आणि कोऱ्या पिवळ्या कापडाने त्याचे तोंड बांधून आपल्याला आपल्या पूजेस्थानी याला ठेवायचं आहे। ज्या ठिकाणी आपण घरामध्ये देवपूजा करतो त्या ठिकाणी हा तांब्या ठेवून ह्याची दररोज पूजा करा आणि आम्ही सांगितलेला हा मंत्र दररोज स्नान करून फक्त 1 वेळ याचा पाठ करा त्या तांब्यापुढे आणि तांब्याची सुद्धा आपल्याला पंचोपचार दररोज पूजा करायची आहे। त्यापुढे दीप लावायचा आहे आणि धूप लावायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही दिवस उपाय कराल तर निश्चितच काही दिवसामध्ये आपल्याला याचा प्रत्यय येईल आणि अन्नपूर्णा मातेचा आपल्या घरामध्ये निवास होईल आणि आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची धनधान्य, सुख, समृद्धी ह्याची कधीही कमी पडणार नाही। म्हणजेच अन्नपूर्णा मातेची सदैव आपल्यावर निश्चित कृपा होईल। तर मित्रांनो, हा उपाय खूप
शक्तिशाली आणि रहस्यमय आहे आणि हा इतका कारगर आहे की याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. ह्या छोट्याशा उपायाने आपले संपूर्ण जीवन आनंदी होईल आणि आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्रता कधी राहणार नाही, धनधान्याची पैशाची कमी कधीही राहणार नाही. तर मित्रांनो, बंधू भगिनींनो, हा छोटासा प्रयोग करा आणि आपल्या जीवनाला आनंदित जरूर करा. पूर्ण श्रद्धाविश्वासाने पवित्र मनाने हा प्रयोग करा आणि अन्नपूर्णा मातेची आपण कृपा जरूर प्राप्त करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.